काय नाही पहिल्याच राईडला मात्र बाद झालाय जर्सी नंबर 2 सूरज. त्यानंतर मात्र यंगस्टर कणकवली संघाकडनं पहिली चढाई होते ते मात्र 2 नंबरचा खेळाडू परत एकदा दोन्ही साईड 2-2 नंबरचे खेळाडू होते. पण त्यानंतर मात्र टच करण्याचा प्रयत्न पॉइंट उठला जातो परत एकदा कणकवली संघासाठी 2ची लीड घेतलो आणि त्यावरती मात्र परत एकदा विश्वास नेहरू संघासाठी दिसतो. एकदा 4चा डिफेन्स दिसतोय. 4च्या डिफेन्स वरती परत एकदा शिवा नंबर 5 आपल्याला दिसेल. पॉइंट तुटला जाईल का याच्याकडनं हे पाहणं गरजेचं असेल. शेवटपर्यंत खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. थोडंसं वातावरण सुद्धा मैदानाच्या आतवरती गरम होतंय कारण त्यावरती मात्र दोघांनी सुद्धा सुरेख केला आणि 4च्या गिफ्टीमध्ये मात्र हे पॉइंट तुटणं थोडंसं मुश्किल आणि मुश्किल काम आसन करण्याचा प्रयत्नांमध्ये मात्र शिव पाहत होते. परत जर्सी नंबर 2चा खेळाडू मगाच्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये 5 पॉईंटची राईड याच्याकडनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. तो रायडर मैदानावरती आलाय सूरज आणि त्यावरती मात्र हाताने मात्र पॉइंट काढण्याचा प्रयत्न मात्र ती डुबकी जर्सी नंबर 8चा खेळाडू दिसतो. त्यावरती मात्र 4 खेळाडू परत एकदा मैदानाच्या आतमध्ये मात्र आतापर्यंत तरी कणकवली संघ हा मात्र आघाडीवरती आपल्याला दिसेल आणि त्यावरती मात्र पाहावं लागेल बाद होतो. या मॅच मध्ये आली आहे आणि डुबल रेड वरती मात्र काय होईल हे पाहावं लागेल. पॉइंट भेटेल की मात्र या ठिकाणी बाद होईल तोपर्यंत मात्र आणि तोपर्यंत मात्र 2 पॉइंट मिळाले. अशा प्रकारची पहिली सेमीफायनल होते. डुबल रेड हे मैदानाच्या आतमध्ये जाते. जर्सी नंबर 12चा खेळाडू गौरव परत एकदा मैदानाच्या आतमध्ये दिसतोय आणि त्यावरती मात्र झाली थोडीशी चूक झाली आहे 33 नंबरच्या खेळाडूकडनं. बोलायची होती प्रयत्न करायचे होते रायडरला मात्र सहजासहजी पॉइंट दिले गेले ते मात्र 33 नंबरच्या खेळाडूकडनं. आता मात्र मगाच्या मॅचला डुबुराईला मात्र जो हुकमी एक्का म्हणून ज्याला वापरला त्याचवर मात्र परत एकदा डाव खेळण्याचा प्रयत्न नेहरू संघाचा मात्र त्यावरती मात्र खूप चांगली पकड होते. डुबुराई राईडवरती परत एकदा शिवा आता मात्र या राईडला पॉइंट द्यावा लागेल नाही तर पॉइंट घ्यावा लागेल असा ही राईड दिसते आणि त्यावरती मात्र थर्ड रोड परत एकदा जर्सी नंबर 05चा खेळाडू आपल्याला दिसतो. मॅच वरती मात्र आपली पकड बनवण्याचा प्रयत्न जो केला गेलाय नेहरू संघाकडनं तो मात्र कुठेतरी यशस्वी होईल का तोपर्यंत मात्र बाद होतोय. 5 नंबरचा खेळाडू कुठेतरी एकदा येतो. दुसऱ्या हाफला मात्र दोन्ही संघ थोडीशी सावध सुरुवात करते. 2ची लीड आहे. 7 आहेत कणकवली आणि 5 मध्ये आहेत नेहरू. आता मात्र पाहावं लागेल काय घडेल आणि ते पर्यंत मात्र 2 पॉइंट थर्ड रेड रेड मध्ये पॉइंट घेणं गरजेचं असेल. आता मात्र पाहावं लागेल कमलेश मगाशी ज्याने सुरेख राईड केली होती मात्र आता मात्र अडकला जातो. 10 आणि 5 असा डिफरन्स 5चा डिफरन्स आला तोपर्यंत मात्र शेवटच्या मुवमेंटला जाऊन मात्र विश्वासला या ठिकाणी टच केला जातोय. ते 4 पॉइंट मिळतात ते मात्र कणकवली संघाला 14-5 अशी मेहनत तालुका आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 33 नंबरचा खेळाडू आपल्याला दिसतोय शेवटपर्यंत जाऊन मात्र
परत एकदा 33 नंबरचा खेळाडू मगाशी पॉइंट त्याला मिळाला होता, आता मात्र पॉइंट मिळतोय का हे मात्र पाहावं लागेल, कारण राईड त्याची चालली आहे आतापर्यंत म्हणून जास्तीत जास्त जबाबदारी त्याच्या जवळ दिली जाते. बोनस पॉइंट दिला जातो या ठिकाणी. संपूर्णपणे मगाच्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे कामगिरी याच्याकडनं आपण पाहिली. तो जो सूरज परत एकदा या मैदानावरती या रात्रीमध्ये चमकेल का, तो मात्र कणकवली संघाच्या विरोधामध्ये जर्सी नंबर 02 वरती मात्र समोर 5 खेळाडू उपस्थित, म्हणजे बोनस तर नक्कीच नसेल, मात्र राहिलेल्या ह्या गोळावरती मात्र तुम्हाला या संधीचं सुवर्ण करावं लागेल. आणि तो पॉइंट मिळतो तो मात्र वरती आहे. मात्र या ठिकाणी संघाला शेवटच्या 3 मिनिटांचा कॉल आलाय. सूरज परत एकदा मैदानावरती दिसतोय. 5 खेळाडू परत एकदा आतमध्ये राहत आहे. तोपर्यंत मात्र थोडासा रनिंग फास्ट करण्याचा प्रयत्न होतो, थोडासा पाठला फास्ट करण्याचा प्रयत्न, कारण डिफरन्स बराचसा वाढला जातोय नेहरू संघाच्या विरोधामध्ये. मात्र पकडला जातोय. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारे झालाय. सिटी वाले जर्सी नंबर 1 चा खेळाडू आलाय. 20-10 असा डिफरन्स आपल्याला दिसतोय. 17-10 असा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आठ नंबरचा खेळाडू हा बाद होतोय. 33 नंबरचा खेळाडू हा मैदानाच्या आतमध्ये जातोय. ही खेळ मिळतोय. थोडीशी लेट चेंज झालाय असं म्हणायला हरकत नाही. तो नेहरू संघ किंबहुना मागची शेवटची रेड ठरू शकते, मात्र बघूया. आणि तोपर्यंत मात्र 1 पॉइंट भेटतोय.